राज्यभरामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्याच अनुषंगाने आज पुणे जिल्ह्यातील आणि शहरातील शाळांना जी आहे ती सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जर आपण या ठिकाणी मुळा-मुठा नदीचं पात्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होत असल्याचं या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळते। मागील 3 ते 4 दिवसांपासून घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर राज्यभरामध्ये मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना सुद्धा हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्याच अनुषंगाने सातारा असेल किंवा घाटमाथ्याचा जो परिसर आहे त्या ठिकाणी अतिवृष्टी त्या ठिकाणी जी आहे ती बरसत आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने नदीपात्रातील जे रस्ते आहेत ते वाहतुकीसाठी आता पुणे महापालिका प्रशासनाकडून जे आहे ते बंद करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपत्कालीन विभागाकडून सूचना दिल्या जातात की कुणीही नदीपात्रातील रस्त्यांचा वापर करू नये अशा सूचना ज्या आहेत त्या महापालिका प्रशासनाकडून ज्या आहेत त्या दिल्या जातात आणि आपण पाहतो की या ठिकाणी नदीपात्राचा जो रस्ता आहे तो अक्षरशः पूर्णपणे आता बंद करण्यात आले आहे। तरी सुद्धा काही वाहनधारक तरी सुद्धा या मार्गाचा अवलंब करताना पाहायला मिळतात। तरी सुद्धा आपत्कालीन विभागाकडून जे आहेत ते सायरन वाजून त्याचबरोबर माईकवरून ज्या आहेत त्या सूचना दिल्या जातात की कुणीही नदीपात्रातील रस्त्यांचा वापर करू नये। त्याचबरोबर जर पाहिलं तर सध्या पुणे शहरामध्ये सुद्धा मागील 3 ते 4 दिवसांपासून जो पाऊस बरसतोय त्या अनुषंगाने सुद्धा कुणाला जर काही काम नसेल किंवा प्रवास टाळता येत असेल तर त्यांनी प्रवास टाळावा असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून केलं जातं। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सुद्धा आवाहन केलं जातं की पुण्यामध्ये त्याचबरोबर पुणे शहरातील कोणत्याही नागरिकांनी अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नयेत अशा सूचना उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून दिल्या जात आहेत। त्याचबरोबर हवामान विभागाकडून ज्या सूचना दिल्या जातात की पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बरसणार आहे। त्यामुळे त्यानंतर जे आहे पुढील 2 ते 3 दिवसाच्या नंतर जे आहे पावसाची तीव्रता कमी होईल असं जे आहे हवामान विभागाच्या वतीने जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुणीही कशाही पद्धतीचे जर अत्यावश्यक काम नसेल तर कुणीही घराच्या बाहेर पडू नये अशा सूचना ज्या आहेत ते जिल्हा प्रशासन असेल त्याचबरोबर राज्य सरकारकडून त्याचबरोबर आपत्कालीन विभागाकडून जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। परंतु आताही जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अजूनही नदीपात्रातील रस्त्यांचा वापर जो आहे तो वाहनधारकांकडून जो आहे तो केला जातोय। त्या अनुषंगाने आता या ठिकाणी बॅरिकेड्सचे कधी लावले जातात, रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेड्स कधी लावले जातात महापालिका प्रशासनाकडून हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। परंतु पिंपरी चिंचवड सारखं शहर असेल, पुणे शहर असेल, या सर्व शहरामध्ये आता जोरदार ते अति जोरदार पावसाचा जो आहे इशारा जो आहे सध्या देण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर सध्या हे जे पुण्यातील मुळा-मुठा नदीचं जे पात्र आहे ते आता ओसंडून वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी जे आहे सध्या पाहायला मिळतं। या ठिकाणी पर्यटकांची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर आता घाटमाथ्यावरती जो पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर मिसिंग लिंक्सच्या दुसऱ्या प्रवेशद्वारावरती ज्या पद्धतीने दरड कोसळलेली आहे त्यामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे असेल त्याचबरोबर मिसिंग लिंक्स असेल त्याचबरोबर रेल्वे रुळावरती दरड कोसळल्यामुळे मुंबई पुणे महामार्गसुद्धा आता रेल्वे मार्ग त्याचबरोबर महामार्गसुद्धा आता बंद करण्यात आलेले आहे। त्यामुळे पुणे आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी कुठेतरी थांबल्याचं चित्रसुद्धा राज्यभरामध्ये पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर आता हा पावसाचा कहर कधी थांबणार असा सवालसुद्धा आता पुणेकरांकडून जो आहे तो विचारला जात आहे। खरं तर आत्ताही आपण पाहतोय की नदीचं जे पाणी आहे ते वाढतानाचं चित्र सध्या वारंवार जे आहे ते पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकसुद्धा या पुलावरती येऊन या ठिकाणी जे आहेत पावसाचं पाणी जे आहे पावसाचं पाणी असेल किंवा नदीपात्रातलं पाणी या ठिकाणी पाहण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे।